माड्याच्या लोंडेवाडीतल्या पूरग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे। सीना नदीच्या पुराचं पाणी ओसरलंय, मात्र पुरामुळे संसार उघड्यावर आले। ते आहेत पूरग्रस्त शेतकरी सचिन सावंत यांचं कुटुंब। गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं 8 जणांचं कुटुंब उपाशी आहे। 3 दिवस त्यांच्या घरात 6 ते 7 फूट पाणी होतं। पुराच्या पाण्यात 40 पोती मक्याची कणसं, लहान मोठी जनावरं वाहून गेली आहेत। त्यांचा दुग्ध व्यवसायही ठप्प झालाय। पुरामुळे सावंत यांचं सुमारे 10 ते 12 लाखांचं नुकसान झालं। अजूनही त्यांना कोणतीही मदत तिथं पोहोचली नाहीये। आमचा जीव सगळा जनावरात बोटांशी संसार करायचा सोपा नाही। एवढं सगळं उभा करायचं कष्ट असेल पूर्ण हे करून पूर्ण उद्ध्वस्त समजायची चेष्टा नाही। जनावर तर आमचे 3 दिवस झाले उपाशी आहेत। संसाराचं बघायला ही सुद्धा नाही आम्हाला, काय उचलाव तीच कळत पूर आल्यामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, शेतपिकं वाहून गेलेले आहेत। आता या पुराचं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि ते ओसरल्यानंतर खरी वस्तुस्थिती काय आहे ते आपण दाखवण्यासाठी खरं तर माढा तालुक्यातील लोंडेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। सावंत कुटुंबाची वस्ती आहे। सर तर शीना नदीपासून 1.5 किलोमीटर दूर असणारी ही वस्ती, या वस्तीत देखील पाणी होतं। 3 दिवस या वस्तीमध्ये पाणी होतं आणि 6 ते 7 फूट पाण्यामध्ये ही वस्ती होती। खरं तर यांच्या पुराच्या पाण्याबरोबर सगळे शेती पिकांबरोबर त्यांचा संसार देखील वाहून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर खरं तर आता घरामध्ये चिखल निर्माण झालेला आहे। नुकसान मोठं झालंय की बोलायसारखं सांगण्यासारखं सुद्धा नाही। कारण का ही आपण जे आता कष्ट करून वर्षभर कष्ट करून जे उत्पन्न काढलंय ती तर बिझनेस बिल, पण चालू सुद्धा आणलेलं स्वतः बिझनेस सगळं म्हणजे उपासमारीची वेळ आलेली आहे आता सध्या। खरं तरी बघतो की आपण अशा पद्धतीचं त्यांचं साहित्य काही पुरामध्ये गेले, उरलं सुरलं त्यांनी आता आणून ठेवलेलं आहे। अशा पद्धती बघतो की या घरामध्ये जवळपास 7 ते 8 फूट पाण्याने गच्च भरलेलं होतं। सगळा संसार याबरोबर वाहून गेला, कपडे गेले, अन्नधान्य गेलं होतं, ते किडूक मिडूक देखील गेलेलं आहे आणि आता या कुटुंबाला खरं तर आधाराची गरज आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।